चला तर बाळांनो, आपण जी संडेला टेस्ट घेतली होती त्या संडेचं आपण टेस्टचं अनालिसिस या ठिकाणी करतोय. ओके. तर प्रत्येकाने त्या टेस्टचे आन्सर्स चेक करायचे आहेत. तुमच्यासाठी हा पहिला क्वेश्चन. ओके. What is the sum of the place value of the digit 6, 8 and 7 in a number 71,698? ओके. ही तुम्हाला एक संख्या दिली आहे. ओके. या संख्येतील 7, 1, 6, 8, 9. ओके. या संख्येतील 6 काय करा म्हणते 6, 8 अँड 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज किती? स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू. ओके. आणि समचा अर्थ होते बेरीज. ठीक आहे. तर बेरीज किती म्हणते? तर तुम्हाला 6 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. पहिला आहे 6 ची प्लेस व्हॅल्यू आली 600. त्यानंतर आहे 8 ची प्लेस व्हॅल्यू आली 80. आणि त्यानंतर आहे 7 ची प्लेस व्हॅल्यू आली 70,000. या सर्वांची काय करा म्हणते? बेरीज करा म्हणते. म्हणजे काय येणार? 80 प्लस 600 प्लस 70 70,000. ठीक आहे. यांची बेरीज करायची आहे. यांची ऍडिशन येतं या ठिकाणी. ठीक आहे. संख्या चुकली का आपली? ओके. चला बाळांनो, आपली संख्या चुकली या ठिकाणी. ठीक आहे. आपली संख्या थोडी चुकली. संख्या घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. संख्या घ्यायची आहे आपल्याला 71698. ओके. चला आता आपण सोडवूया. 6 ची प्लेस व्हॅल्यू आली आपली 600. 8 ची प्लेस व्हॅल्यू आली तुमची 8. आणि 7 ची प्लेस व्हॅल्यू आली तुमची. ठीक आहे. यांची बेरीज करायची आहे. तर काय येणार तुमचं? 70,000 प्लस 600 प्लस 8. सगळ्यांची बेरीज करा. प्लेस व्हॅल्यूची बेरीज किती म्हणते? सम. ठीक आहे. तर या ठिकाणी येणार 8, या ठिकाणी येणार 0, या ठिकाणी येणार 6, या ठिकाणी येणार 0, या ठिकाणी येणार 7. उत्तर आलं तुमचं 70,608. 70,608 हे तुमचं उत्तर आहे. ओके. क्वेश्चन नंबर सेकंड. ओके. क्वेश्चन नंबर सेकंड. What is the product? The meaning of a product is multiplication, गुणाकार. प्रोडक्टचा अर्थ होते गुणाकार. कुणाचं गुणाकार म्हणते? व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ प्लेस व्हॅल्यूज? प्लेस व्हॅल्यूज म्हणजे स्थानिक किंमत. हे बघा, स्थानिक किंमत. स्थानिक किंमतचा गुणाकार किती म्हणते? कुणाचं? द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट हॅव्हिंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यूज इन द नंबर. या संख्येमध्ये तुम्हाला 24,785. ओके. या नंबर मध्ये बिगेस्ट डिजिट कोणता आहे? प्लेस व्हॅल्यू असलेला डिजिट कोणता आहे? आणि स्मॉलेस्ट कोणता आहे? त्यांची प्लेस व्हॅल्यू काढून त्यांचा गुणाकार करायचा आहे. या क्वेश्चन मध्ये काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला नाही. त्याच्यामध्ये काहींनी चुका केल्या. ठीक आहे. तर काय म्हणते? सर्वात अधिक मूल्य असलेला अंक. सर्वात अधिक मूल्य असलेला कोण आहे या ठिकाणी? बिगेस्ट प्लेस व्हॅल्यू डिजिट 2, स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यू डिजिट 5. यांची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 5 ची प्लेस व्हॅल्यू 5, 2 ची प्लेस व्हॅल्यू 20,000. आणि या दोघांचं काय करायचं आहे? गुणाकार. म्हणजे मोठा, बघा लक्षात घ्या, मोठी किंमत असणारा अंक आणि छोटी किंमत असणारा अंक यांची प्लेस व्हॅल्यू आणि त्यांचा गुणाकार, असा त्याने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? 20,000 इंटू 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 इंटू 2 10 आणि 10 वर हे किती? 0 4 1 2 3 4.
आणि अशा पद्धतीने तुमचं हे उत्तर आलं 1 लाख. हे तुमचं उत्तर आहे, हे तुमचं आन्सर आहे. ओके. क्वेश्चन नंबर थर्ड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर थर्ड तुम्हाला दिलं होतं 6 × 100 +3. या ठिकाणी बघा, हा प्लस या ठिकाणी आहे, हा प्लस या ठिकाणी आहे, हा प्लस या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला याला सोडवायचं आहे 6 × 100, त्यानंतर याला सोडवायचं आहे 6 × 1 लाख, नंतर ह्या 5 ला ऍड करायचं आहे, त्यानंतर 9 × 100 1000 याला सोडवायचं आहे आणि मग सगळ्यांची बेरीज करायची आहे. अतिशय सोपं आहे, काही कठीण नाही आहे. 6 × 100 काय येतं? 600. किती सोपं आहे. त्यानंतर याचं गुणाकार येणार किती आहे? 3 × 1 लाख. बरोबर आहे. काय येणार? 3 लाख. 1 2 3 4 5 30. ठीक आहे, 3. हे झाले 3 लाख. त्यानंतर हा 5 आहे, तर या 5 चा अर्थ काय होतो माहित आहे? याचा अर्थ होतो 1 × 5. त्याने असं न देता सरळ 5 दिलेले आहेत, याचा अर्थ काय होते? 5 × 1. याचा अर्थ काय होते? 5. तर हे झालं 5. त्यानंतर आहे तुमचं 9 × 1,000. किती येते? 1 2 3 9,000. आणि नंतर या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बेरीज करा. याचं उत्तर काय येणार? 5 येणार. याचं उत्तर काय येणार? 0 येणार. याचं उत्तर काय येणार? 6 येणार. याचं उत्तर काय येणार? 9 येणार. याचं उत्तर काय येणार? 0 येणार. याचं उत्तर काय येणार? 3 येणार. उत्तर काय आलं? आलं लक्षात? 3,09,605. 3,09,605 हे याचं उत्तर आहे. अतिशय सोपं आहे. काही कठीण आहे का? नाही. पहिल्यांदा याला सोडवायचं, नंतर याला सोडवायचं. या ठिकाणी चुकले काही विद्यार्थी. 5. 5चा अर्थ काय होते? 5ला जसंच तसं मांडा, त्याचं मिनिंग होते 1 × 5. आणि नंतर याचं आणि या सगळ्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. हा आहे तुमचा एक्सपांडेड फॉर्म. ओके, विस्तारित रूप आहे. आणि हा झाला तुमचा शॉर्ट फॉर्म, म्हणजे संक्षिप्त रूप आहे. ओके. अतिशय सोपा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. काय म्हणते? हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 to 100 आर द मल्टिपल्स ऑफ 14? 14च्या पटीतील संख्या किती आहेत म्हणते. 1 ते 100 पर्यंतचे समजा पाडे लिहिले, तर काही विद्यार्थी काय करत आहेत, मी बघितलं सोडवताना, काहींनी पूर्ण पाडे लिहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 पर्यंत. ही अशी मेथड नाही आहे. आणि मग तिथून 14, मग 14 दुने 28, 14 त्रिक 42, अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू संख्या लिहिल्या. ओके. क्वेश्चन काय म्हणतं? हाऊ मेनी नंबर्स. ओके, किती संख्या आहेत. तर या ठिकाणी मल्टिपल्स म्हणते. मल्टिपल्स म्हणजे पटीत. लक्षात घ्या, मल्टिपल्स म्हणजे पटीत. पटीत म्हणजे पाढ्यात. पाढ्यात म्हणजे टेबलमध्ये. ओके, किती आहेत? तर मग तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ काय करायचंय? 14चा पाडा लिहायचा आहे. काही तुम्हाला 1 to 100 पर्यंत टेबल नाही लिहायचे. काय येणार? 14, 14 दुने 28. लक्षात? 14 त्रिक 42. ओके. त्यानंतर 14 चौक 56. त्यानंतर 14 पंचे 70. त्यानंतर 14 सख 84. त्यानंतर 14 साती 98 आणि 14 आठी 112. आता आपण पाडे तर लिहिले. ओके. बट या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं बघा. सो धिस इज अ 112 इज अ मोर दॅन 100. 100 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे हा अंक येणार नाही. तो काय म्हणते? 1 to 100. तर तुमचं इथून इथपर्यंत येईल. ठीक आहे. हा काय लिहिला आपण? 14चा पाढा. द टेबल ऑफ, टेबल आहे हा 14चा. टेबल ऑफ 14. ओके.
किती आहेत मग? 1 2 3 4 5 6 7. म्हणून तुमचा आन्सर येणार 7. 1 2 3 4 5 6 7. म्हणून तुमचा आन्सर येणार या ठिकाणी 7. ठीक आहे. गुड. क्वेश्चन नंबर 5. इझी क्वेश्चन. काय म्हणतं बघा. द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर डिवाइड, भागाकार केलेला आहे, भागीला द ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती आहे? 9 9 9 9 9 9. 1 2 3 4 5 6. भागाकाराच्या चिन्ह आहे म्हणजे भाग द्यायचा आहे. सर्वात मोठी 2 अंकी संख्या, द ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर काय आहे? 2 डिजिट नंबर 9 9. याचा भागाकार करायचा आहे. आता 1 2 विद्यार्थी असे दिसले की त्यांनी भागाकार कसं केला बघा. बघा कसं भागाकार केला. याचा अर्थ भागाकार येत नाही. 9 1 99 असं केलं. 0 0. मग या दोघांना दिलं 99 99 0 0. मग या तिघांना घेतलं आणि उत्तर लिहिलं 1 1 1. हे असं भागाकार नाही आहे. याचा अर्थ तुम्हाला भागाकार येत नाही. दोघांनी लिहिलंय बघा, चेक करा. दिस इज अ रॉंग. तुम्हाला याला सोडवायचं आहे. कसं सोडवणार? कसं करणार? 9 9 9 9 9 9 99. पहिल्यांदा येणार 99 वजा 99. 0 0 एकेकाला उतरवायचं. मग शून्याचा भाग येणार. ओके. नंतर येणार 9. नंतर येणार 9. काय येणार? 99 वजा 99. ओके. The remainder is 0. Then after again 9. 99 झिरो जा, सॉरी 9 झिरो जा 9. त्यानंतर घेतलं 9. मग आलं 99 वन जा 99. उत्तर आलं 0 0. म्हणजे तुमचं आन्सर काय येणार? आन्सर येणार 10 10 1. ओके. 10,101 हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके. कोणत्याही प्रश्नामध्ये आपण ऑप्शन दिलेले नाहीत. ओके. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. चला, हा एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला दिलं होतं. प्रश्न आहे फॉर्मेशन ऑफ अ नंबर. ओके. संख्या तयार करणे याच्यावर होता हा प्रश्न. ठीक आहे. ज्याला आपला टॉपिक संख्या तयार करणे माहित असेल त्याला हे जमेल. काय म्हणते? विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. कोणती सर्वात लहान 5 अंकी संख्या? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार होते म्हणते. कशाद्वारे? फॉर्म बाय द युजिंग इच ऑफ द डिजिट 0 7 and 3 ॲट लिस्ट 1. कमीत कमी वापर करून याचं उत्तर लिहायचं आहे. तर अंक कोणते आहेत? आन्सर काढतोय आपण. अंक कोणते आहे? 0 7 and 3. दीज आर द 3 डिजिट्स आर देअर. युजिंग ऑफ दिस 3 डिजिट वी कॅन मेक हिअर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. 5 अंकी संख्या तयार करायची, 5 डिजिट नंबर. मग आता 5 डिजिट नंबर तयार करताना 0 आहे, तर आपली अट काय आहे? 0 असेल तर 0 ऑलवेज इन सेकंड प्लेस. शून्याला कोणत्या ठिकाणी ठेवायचं? सेकंड प्लेस वर ठेवायचं. ठीक आहे. हे किती आहे? 3 अंक आहे. आपल्याला पाहिजे किती? 5 अंकी. म्हणजे किती अंकाची गरज आहे? 2 डिजिट. 2 अंकाची गरज आहे आपल्याला. ठीक आहे. चला, मग काय होईल संख्या? पहिल्यांदा 3 लिहिणार, त्यानंतर 0 लिहिणार, त्यानंतर 7 लिहिणार. हे किती अंकी झाली? 3 अंकी. आपल्याला किती पाहिजे? 5 डिजिट नंबर. मग कुणाला रिपीट करायचं या ठिकाणी? 0ला रिपीट करायचं. म्हणजे काय येणार? 3 0 0 0 7. हे झाली 5 अंकी, लहानात लहान 5 अंकी स्मॉलेस्ट. ठीक आहे. हे झालं तुमचं आन्सर. हे झालं तुमचं आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते? क्वेश्चन नंबर 7 बघा. व्हॉट विल बी द सम. सम म्हणतं काय? व्हॉट विल बी द सम. बेरीज काय असणार म्हणते. विल बी म्हणजे असणार.
बेरीज काय असणार म्हणते, काय असेल कुणाची? ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर. फर्स्ट म्हणजे पहिली संख्या, थर्ड म्हणजे तिसरी संख्या. तिसऱ्या आणि पहिल्या संख्येची बेरीज काय असणार? ओके. कधी? इफ म्हणजे जर. इफ द नंबर, ह्या संख्या दिल्या आहेत तुम्हाला. ओके. आर अरेंज इन अ डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग? काय प्रश्न काय आहे, थांबा. तर बाळांनो या ठिकाणी असेंडिंग आहे, डिसेंडिंग नाही आहे. मी लिहिताना असेंडिंग लिहिलं, डिसेंडिंग लिहिलं, असेंडिंग. ठीक आहे. चढत्या क्रमाने लिहा म्हणतं आणि मग तिसरी आणि दुसरी संख्येची बेरीज करा म्हणते. मग चढत्या क्रमाने लिहायचं असेल तर पहिल्यांदा सर्वात लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल. ओके. स्मॉलेस्ट नंबर. मग या ठिकाणी 27 आहे, या ठिकाणी 26 आहे, या ठिकाणी 26 आहे, 27. मग या दोघांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान आहे 26839. ही झाली सर्वात लहान. याच्यापेक्षा मोठी कोण आहे? 26893. यापेक्षा मोठी कोण आहे नंतर? 27 वाली बघा. यापेक्षा मोठी आहे थोडीशी 27938. यापेक्षा मोठी कोण आहे? 27883. ओके. सो धिस इज अ फर्स्ट नंबर अँड धिस इज अ थर्ड नंबर. तिसरी आणि पहिल्याची बेरीज करा म्हणते. मग बेरीज कोणाची होईल? 26839 प्लस 83972. ऍडिशन करा. काय येतं ऍडिशन? 17 चे 7 हातचाला 1, 7. त्यानंतर 17 चे 7 हातचाला 1. ओके. 7 दूने 14 चे 4 हातचाला 1, 5. आन्सर आलं 54,777. ओके. दिस इज युअर फायनल आन्सर. 54,777. चला क्वेश्चन आहे बाळांनो, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय आहे? व्हॉट इज द सम? सम म्हणजे बेरीज ऑफ अ प्राईम नंबर फ्रॉम 10 to 20. 10 ते 20 मधून तुम्हाला मूळ संख्याची बेरीज विचारली आहे. काही विद्यार्थ्यांनी काय केलं, सुरुवातीपासून लिहिलं मूळ संख्या 2, 3, 5, 7. ओके. त्यानंतर 11, 13 असे केलं. तिथं 2 पासून विचारलंच नाही ना, तुम्हाला विचारलाय 10च्या नंतर. तर हे तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. 7, 5, 3, 2 काही काहींनी केलं, असं कुठं येणार? तुमचं 10 नंतर कोणते कोण कोणते आहेत प्राईम नंबर मूळ संख्या? तर 10 नंतर कोणता आहे? 11 आहे. 11 नंतर काय आहे? 13 आहे. 13 नंतर काय आहे? 17 आहे. 17 नंतर काय आहे? 19 आहे. झालं ना. 19 नंतर सरळ 20 पर्यंतच म्हणते. 10 आणि 20, 10 पासून हे झाले ना, 20 नंतर हे संपलं. या सगळ्यांची काय म्हणते? ऍडिशन, सम, बेरीज करा म्हणते. काय तर बेरीज? 10, 10, 20चा शून्य हातचाले 2, 3, 4, 5, 6. काय आला आन्सर? 60 आलं. ओके. भरपूर विद्यार्थ्यांनी 2 पासून सुरुवात केली. 2, 3, 5 सगळे लिहिलं 20 पर्यंत. अरे 2, 4 ची गरजच नाही आहे. ओके. त्याने म्हटलं आहे 10 ते 20 पासून. 10 ते 20 पासून म्हटलेलं आहे. ओके. म्हणून आन्सर काय येणार? 60. चला हा जो एक क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचा आन्सर आपण काल पण बघितलेलं होतं, याच्यावर चर्चा केली होती, डिटेल मध्ये केलं होतं. ठीक आहे. इफ एक्स इज अन ऑड नंबर, विच इज द नेक्स्ट ऑड नंबर. ओके. तुम्हाला मी काल पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं की ऑड इवन किती कितीने वाढते. ओके. तर तुम्हाला सांगितलं मी की पहिली संख्या समजा ऑड, इथं ऑड म्हटलं तर समजा 7 ही ऑड आहे. तर नेक्स्ट ऑड कोणती येणार? तर ते 2 ने ऍड होणार, म्हणजे तुमची नेक्स्ट ऑड कोणती होणार? 9 होणार. समजा 13 ही ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. तर पुढची कोणती येणार? तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मिळवावं लागेल, म्हणजे कोणती येणार? 15 येणार. सेम क्वेश्चन म्हणते यक ही ऑड नंबर आहे, यक. तर पुढची कोणती येणार? तर नेक्स्ट कोणती येणार? त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऍड करावं लागेल, तर यांची ऍडिशन होत नाही, म्हणून तुमची नेक्स्ट नंबर कोणती होणार? एक्स प्लस 2 होणार. हे आहे तुमचं आन्सर.
समजा वाय असेल तर नेक्स्ट कोणती होणार तुमची y+2 होणार. समजा त्याने म्हटलं इवन, यम ही इवन आहे, सम आहे, तर पुढची कोणती होणार, तर m+2 होणार. इवन आणि ऑड मध्ये दोन दोन ऍड करावं लागतं, हे काल आपण पूर्ण डिटेल मध्ये शिकलोय. ओके, तर तुमचा आन्सर काय येणार या ठिकाणी x+2. चला त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10, जेव्हाची स्क्रीनशॉट तेव्हा घेत चला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉडक्ट ऑफ अ टू प्राइम नंबर. ओके, खालीलपैकी कोणत्या संख्याचा गुणाकार दोन मूळ संख्या असेल म्हणते. प्राइम नंबर, मूळ संख्या, दोन संख्यांचा गुणाकार. या ठिकाणी ज्या संख्या दिल्या आहेत त्यांचा गुणाकार करा तुम्ही. 63 दिलेला आहे, 63. ठीक आहे, 63चा गुणाकार करा, मूळ संख्या येतं का बघा, किती गुणिला किती, 7, 9. ठीक आहे, तर 7 गुणिला 9 केलं समजा तर 63 येतं. या 63 मध्ये काय दिसतं बघा, ही कोणती संख्या आहे, हे मूळ आहे. ही कोणती आहे, संयुक्त आहे. म्हणून तुमचा पहिला उत्तर येणार नाही, पहिला कॅन्सल. दुसरं घ्या 45, करून बघा 45 चे. 5, 9, 45, 5, 9, 45. ठीक आहे, किंवा 15, 3, 45, कोणतं पण करा. 15 गुणिला 3 करा, काय दिसतं, ही आहे मूळ, ही कोणती आहे, संयुक्त. इथं पण तसंच आहे, ही आहे तुमची कंपोजिट, ही आहे तुमची प्राईम. म्हणून 45 पण कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर 36. ओके, त्यानंतर घ्या 36. 36 करा, किती ते 12, 3, 36, कोणतं पण घ्या, जे तुम्हाला वाटतं ते घ्या. ओके, 12, 3, 36, जसं वाटते तसं घ्या. तर ही काय झाली, ही झाली संयुक्त आणि ही झाली मूळ. म्हणजे तुमचं उत्तर हा पण येणार नाही. त्यानंतर आहे 55, याचं करा. 5, 11, 5 गुणिला 11, 55 बघा, ही आहे मूळ आणि ही पण आहे मूळ. ही आहे प्राईम, ही पण आहे प्राईम, आणि तो काय म्हणते, दोन्ही प्राईम नंबर. म्हणून तुमचं उत्तर काय येणार, 55. आन्सर येणार डी, 55. ओके, दोघांचा गुणाकार प्राईम नंबर यायला पाहिजे म्हणते. ओके, म्हणून आन्सर येणार डी, 55. चला, छान प्रश्न आहे, पण चुकले जास्तीत जास्त विद्यार्थी. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 10 इवन नंबर. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती म्हणते. तर समसंख्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी शून्याला घेतलं नाही, दोनलाच पकडलं. ठीक आहे, त्याच्यामुळे याला पकडायचं आहे. ज्यांनी दोनला पकडलं त्यांचं उत्तर चुकलं, ज्यांनी शून्याला पकडलेलं नाही. झिरोला पण पकडायचं आहे तुमचं, इवन नंबर, समसंख्या. ठीक आहे, तर यामध्ये काही एक दोन तीन विद्यार्थी रॉंग झालेले आहेत, त्यांनी झिरोला पकडलेलं नाही. झिरोला तुम्हाला पकडायचं आहे. तर किती म्हणते, 10 समसंख्या. तर मग घ्या 0, 2, 4, 6, 8, किती झाले, 1, 2, 3, 4, 5, हे 5 झाले. त्याच्यानंतर 8 नंतर 10, त्यानंतर आलं 12, त्यानंतर आलं 14, त्यानंतर आलं 16, त्यानंतर आलं 18. ओके, सगळ्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. चला सगळ्यांची ऍडिशन करा, हे झाले 10, 10 आणि ते झाले तुमचे 20, याचं झालं 20, याचं किती झालंय, 20, हे झाले 10, 20, 2, 3, 4, 5, 6, 7, 70, हे झाले 70 बरोबर. आणि या दोघांची बेरीज किती झाले, 90. म्हणजे तुमचा आन्सर काय यायला पाहिजे, तुमचा आन्सर यायला पाहिजे 90. 90 इज अ आन्सर ऑफ अ फर्स्ट 10 इव्हन नंबर. ओके, द सम ऑफ द फर्स्ट 10 इव्हन नंबर, पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज 90 येते. ओके.
क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द सम ऑफ द थ्री ऑड नंबर्स? तीन विषम संख्यांची बेरीज किती म्हणते? परंतु काय म्हणते? आफ्टर 52. 52 नंतरची, 52 नंतरच्या विषम संख्येची बेरीज किती? तर 52 नंतर कोणती विषम संख्या येते? 53 येतं, ही झाली विषम ऑड. त्यानंतर 55 येतं, ही झाली ऑड. त्यानंतर 57 येतं, ही झाली ऑड. बरोबर? तीन झाले ना? तीनच म्हणते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. या तिघांची बेरीज म्हणतं, ऍडिशन म्हणतं. करा ऍडिशन. काय येतं तर 10 आणि 5 15चे 5, 7 1, 5 3 15, 15 ने 1 16. उत्तर आलं 165. So our answer is here 165. Okay, this is the answer of sum of the three odd number after 52. क्वेश्चन नंबर 13. या क्वेश्चन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी थोडं कन्फ्युजन व्यक्त केलं. काही कन्फ्युजन नाहीये, सोपा प्रश्न आहे. बघा काय म्हणते प्रश्न. 4TTH इंटू 5T म्हणजे 4 10,000 गुणिला 5 दशक बरोबर किती? 5 10,000. लक्षात घ्या, सॉरी 4 10,000. याला काय करणार तुम्ही? 4 गुणिला 10,000 म्हणते म्हणून 10,000. बरोबर आहे. याचं उत्तर काय आलं? 40,000 आलं. बरोबर. नंतर याच घ्या, याचं काय आलं? 5 दशक, 5 10 म्हणजे 5 गुणिला 10. याचं उत्तर काय आला? 50 आला. आता या दोघांचा गुणाकार. बरोबर. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग या दोघांचा गुणाकार काय येणार? हा 4 आणि हे 5. 4 पंचे 20. आणि आता या 20 वर तुम्हाला किती झिरो द्यायचे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बरोबर आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आणि हा 20. तर हा तुमचा उत्तर आहे. आता हे उत्तर तुम्हाला इथं पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. किती लक्ष आहे? 20 दशलक्ष. 20 दशलक्ष. ठीक आहे, हा तुमचा उत्तर आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या इथं काय आहे तुमचं उत्तर. वाचन काय आलं आपलं? 20 दशलक्ष. बरोबर आलं का चुकलं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, 20 दशलक्ष. बरोबर आहे. चला, आता उत्तर आहे तुमचं 20 दशलक्ष उत्तर आलं. ठीक आहे. आता लक्ष द्या, ऑप्शन काय येईल? ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे तुमचं 20 दशलक्ष. तर याला कसं लिहिणार तुम्ही? 20 गुणिला 10 लक्ष. तर 10 लक्ष म्हणजे तुम्हाला इथं एवढे शून्य द्यावे लागतील. हे झाले 10 लक्ष. आता याचा गुणाकार कराल तर तुमचा हा एक शून्य जास्तीचा वाढेल, म्हणजे इथं 20 आले. आणि 20 वर हे पुन्हा किती शून्य आले? 1 2 3 4 5 6 शून्य. 1 2 3 4 5 6 म्हणजे शून्य किती आले? 7 आले. आलं लक्षात? त्याच्यानंतर इथे किती शून्य पाहिजे आपल्याला? 1 2 3 4 5 6 झिरो पाहिजे. इथं 7 झिरो आले. 7 झिरो आले म्हणून हा ऑप्शन कॅन्सल. दुसरं घ्या, 20 लाख. याला कसं लिहिणार? 20 × L म्हणजे लॅक. तर लक्ष एक, हे झाले लक्ष. आता याचा गुणाकार करा, काय उत्तर येतं? हे 2 आणि याच्यावर किती शून्य? 6 शून्य. 1 2 3 4 5 6. हे झाले 6 झिरो. आपल्याला किती झिरो पाहिजे बघा इथं? 1 2 3 4 5 6. 6 झिरो. ठीक आहे, म्हणून तुमचं उत्तर येणार बी. ए येणार नाही. सी ला पण चेक करा. 20 दशहजार म्हणते म्हणजे काय होणार? 20 गुणिला 10,000 घ्या. करा 20 गुणिला 10,000. 20 वर किती शून्य? 5 शून्य. 1 2 3 4 5. इथं 5 शून्य आले तुमचे. 5 झिरो आले. कॅन्सर. 2 दशलक्ष. यालाही चेक करून घ्या. 2 गुणिला 1 लक्ष म्हणते तर लक्ष घ्या. ठीक आहे.
किती शून्य येणार? 2 वर 5 शून्य येणार. इथं 5 शून्य आले, 5 झिरो आले. ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर येतं, आन्सर येतं या ठिकाणी बी. बघा लक्ष द्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी चुकले. ओके, तुमचा आन्सर येणार बी. ओके, 6 झिरो असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. ओके, चला बाळांनो, हा एक प्रश्न खूप सुंदर आहे. क्वेश्चन नंबर 14 असे प्रश्न आपण घेतले आणि म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तर पण बरोबर लिहिली. काय म्हणते? 14,004 सेंटीमीटर लॉंग टाइम वायर्स इज कट ॲट द 12 प्लेसेस टू फ्रॉम इक्वल पार्ट्स. सारख्या भागामध्ये एवढ्या वायरला, एवढ्या सेमी वायरला किती 12 भागामध्ये कापलं. 12 प्लेसेस कापलं. ठीक आहे, 12 ठिकाणी सारख्याच भागात कापले असता. ओके, व्हॉट विल बी द लेंथ ऑफ इच पार्ट. तर प्रत्येक भागाची लांबी किती? तर मॅक्झिमम विद्यार्थी काय केलं, जे जास्त डोक्याचा वापर करत नाही ते विद्यार्थी काय करतील, किती एकाची लांबी किती होणार म्हणून ते काय करतील, 14,400 ला 12 ने भाग देतील. तर हे चुकीचं आहे. तुम्हाला 14,400 ला 13 ने भाग द्यायचा आहे. हे झाले 12 भाग, हे झाले 13 भाग. ठीक आहे, आता 13 ने का बरं भाग द्यायचं हे समजून घ्या. कारण कोणत्याही संख्येला जर सारख्या भागात कापले असता, जसं आता ही एक संख्या आहे, ही एक काय आहे, एकच, ही एक काय आहे, वायर आहे. याला मला एका भागामध्ये कापायचा आहे. हा एक भागामध्ये कापलं तर भाग किती झाले? एका भागात मी कट केलं, वन भागामध्ये मी कट केलं, पण भाग किती झाले, तुकडे किती झाले? 2 भाग झाले. बरोबर आहे. समजा या ठिकाणी एक वायर आहे, याला मी 2 भागामध्ये कापलं, 1 आणि 2, 2 भागात कापले, 2 भागामध्ये मी कट केलं. भाग किती झाले? 3 भाग झालेत. बरोबर. मग अशाच पद्धतीने किती भागामध्ये कट करायचे आहेत? 12 भागामध्ये कट करायचं आहे. ओके, मग भाग किती होतील? 13 भाग होतील. समजलं? म्हणून या ठिकाणी 13 आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला भागाकार करायचा आहे. 1404 ला 13 ने भाग द्यायचा आहे. 13 × 1 = 13, उरला 1, नंतर घेतलं 0. कळतंय? ठीक आहे. 13 0 0 म्हणजे 10, नंतर घेतलं 4. बरोबर आहे, 13 ने भाग द्यायचा आहे. मग 13 × 8 = 104. उत्तर काय आलं? उत्तर आलं तुमचं 108. म्हणजे 108 सेमी एवढं उत्तर येईल. 108. एका भागाची लांबी किती येणार? 108. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बरोबर लिहिलंय, परंतु हे लिहित असताना तुमचं बेसिक हा आहे. ज्याला हा बेसिक समजला त्याला उत्तर काढता येईल. ठीक आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 15. सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतं, इन अ एक्झाम्पल, इन ॲन पाहिजे, इन अ नाही पाहिजे. इन ॲन एक्झाम्पल, डिव्हिजर 45, quotient is 100 to 1218 and remainder is 2, so find the dividend. ओके, एका उदाहरणात भाजक 45 दिलाय, भागाकार एवढं दिलाय, बाकी 2 दिलाय, तर भाज्य काढा. जर भागाकार, भाज्य, भाजक असं काही पण दिलं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एक सूत्र आहे. सूत्र आपण शिकलोय. तो सूत्र कोणतं सूत्र? सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. बघा हे सूत्र शिकलो आपण. यालाच म्हणतात, यालाच म्हणतात डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमेंडर. ओके, आता याला आपल्याला सोडवायचं आहे, किमती मांडायच्या आहेत. हा काळा म्हणते आपल्याला म्हणून काढायचा आहे. ठीक आहे, हा काळा म्हणते म्हणून काढायचा आहे आपल्याला. डिव्हिजर किती आहे? 45 आहे, मांडा. कोशंट किती आहे? 1218 आहे.
आणि बाकी किती आहे? 12 आहे. हा उदाहरण झाला तुमचा आता कशाचा माहित आहे? एक्सप्रेशनचा उदाहरण झाला. पदावलीचा उदाहरण झाला. पदावली. मग याला कसं सोडवतात? याला रूल काय वापरतात? बॉडमस. बॉडमस हा रूल वापरतात. कंचे भागू बेव. सगळं शिकणार आहोत आपण. काही जणांनी व्हिडिओ सुरुवातीला मी सांगितलं होतं कंचे भागू बेव, नसेल तरी पुन्हा येणार आहे. मग या कंच भागू बेव बॉडमसच्या रूल नुसार फर्स्टली तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे? गुणाकार सॉल्व करायचा आहे. मग गुणाकार करा. ओके. गुणाकार करा. मी सरळ गुणाकार करतोय. ओके. काय येतं? गुणाकार 54810. नंतर याच्यामध्ये 12 ला ऍड करा. मग याला सोडवा तर काय होणार? 54822. हे तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी 45 इंटू 1218. चुकलं का? 810. अरे सॉरी 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 चुकलं चुकलं. इथं 12 नाही पाहिजे म्हणून तर उदाहरण बरोबर. हा, बाळांनो, चुकला प्रश्न. प्रश्न नाही चुकला, इथं 2 पाहिजे. ठीक आहे, सॉरी हा. ओके, इथं 2 पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी पण 2 पाहिजे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 12 आलं. ठीक आहे, तर हे तुमचं असणार आहे आन्सर. ओके. 54,812 is a final answer. This is a dividend. Dividend means भाज्य. भाज्य काढा म्हणते ना, तर हे भाज्य आहे. हा फॉर्म्युला आपण याच्या अगोदर शिकलेलो आहोत आणि याच फॉर्म्युल्याचा वापर या ठिकाणी करायचं होतं. ओके. चला, व्हेरी गुड. अशाच पद्धतीने अभ्यास करायचं. आपलं बेस्ट देण्याचा, प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक टेस्टमध्ये बेस्ट द्यायचा. ओके. चला, गुड.